रामकृष्ण हरी मुंबई ते पंढरपूर दिंडी आता दुपारच्या टप्प्याला पिंपरजला थांबलेली आहे. आपली वारकरी सगळी मंडळी येणेकरी आणि काही प्रवासाची अडचण पाहता आपली दिंडी बरडच्या माऊली तळाच्या जागेऐवजी गुणवलेला आम्ही उतरायचं ठरवलं. आणि योगायोगानं आज विनोदशी पण काल बोलणं झालं. आणि आता पिंपरजला आम्ही आमच्या जिथं जेवण असतं फडतरे निवास अशोक बाळू फडतरे ह्यांचं आम्ही भाजी भाकरी आपली खाल्ली. आणि मी आता म्हटलं पाटील महाराजांना कसं तरी घेऊन मी आता गणवऱ्याला जातो. तेवढ्याच मला विनोद पांडुरंगाच्या रूपानं भेटला आणि विनोद बरोबर आम्ही आलो. आणि इथं आल्यावर आमचे हे पाटील महाराज ज्यांनी आमच्या ह्या माऊलीला माळ घातली. आता तू बोल, तुला कसं वाटतं? आता काय म्हणजे मला उद्धारच झाले ग. मला काय आता काय हीच झाले ग. मला जी इच्छा होती ना महाराज ती म्हणजे पावली म्हणायचं. मला काय का व्हायला पुढचं काय का होत नाही. आता फक्त दर्शन झालं मला. अरे विठ्ठला माय बाबा, म्हणजे पाटील महाराजांनी 30-35 वर्षापूर्वी आमच्या या भोयटे माऊली पंढरपुरात घातली माळ. काय आपलं बोलणं नव्हतं. एखादं सोडली आपली बार्शीला घातली. कीर्तन झाल्यानंतर बार्शीचं कीर्तन झालं त्या कीर्तनाच्या अगोदरच घातली म्हणजे बार्शी सोडायची. आणि या माऊलीने माळ घातली. आणि त्यानंतर मला 30-32-35 वर्षांनी पाटील महाराज आमचे म्हणजे त्यांचे गुरु भेटले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे. तर मला वाटतं 2 शब्द महाराजांनी पण काहीतरी रामकृष्ण हरी. पूर्व पुण्य आज येथे ओढले. पूर्व पुण्याने परत भेटीगाठी होतात. पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू. सांभाळिले आपुलिया. निळा केला पावन. पूर्ण केला. आपल्या मनामध्ये जी इच्छा असते ते भगवान परमात्मा सद्गुरू रूपीनं पूर्ण करतो. अनेक वर्षाने काय 1 वर्ष तरी एकदा तरी या दुःखा वेगळं करण्यासाठी सद्गुरू असावा. म्हणून आपण कालचा मुक्काम हे पिंपरत दुपारी होतं आणि संध्याकाळी बरं होतं. हे पूर्व पुण्य योगायोग निर्माण झाले. आणि ह्या योगायोगाच्या ह्याच्यामुळं आणि तिथे पिंपरतला आपले काय नाव म्हणले फडतरे नाही गणेश भोयटे विनोद भोयटे अचानक मुलगा चंद्रकांतला भेटले. ती म्हणले आमच्या घरात पाय लागू विठ्ठला. त्या घरी आलो. आईला पाहिलं, समाधान वाटलं. अनेक दिवसांचं स्वप्न साकार झालं त्यांचं. धन्यवाद. अशीच भगवंताची कृपा त्यांच्यावर सदर राहो. जसं ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांनी कृपा केली आणि आपल्या पदवी बसवली तसं भगवान परमात्म्याने त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो. फक्त आता समाधानातून असं आहे असं जरी तिथे नेलं ना माझी काही इच्छा नाही. दुसरं काय नको. ही एक भेटण्याची गुरुला भेटण्याची इच्छा होती पूर्ण केली झाली. म्हणजे आता तुझा पुढचा मार्ग काय नाही. आता डोळं झाकलं ना आता काय नाही. दुसरं काय नकोय. आता सगळे समाधान पाहू. विनोद सगळे शब्द काय होते की आमच्या घरी 2 पावलं लागू द्या आणि मी एकटा येणार. मग बोल पाटील महाराजांची तब्येत ठीक आहे. मग आता मला सांग, तुझ्या मित्राने तो भैया तुला भेटला, मग परत विषयाला घेतलं. म्हणजे हा सगळा भेटण्याचा योगायोग आहे. खूप छान. धन्यवाद माऊली रामकृष्ण. ही आठवण आहे आमच्या भोयटे माऊलींना पुन्हा भेटण्याची. पाटील महाराज खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण. आता मालक असतं तर ह्या वेळेला ठीक आहे. मुलगा एक होता ते